प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात प्रमुख नेत्यांसह उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे। पालघरची ही निवडणूक बहुजन विकास आघाडी, महायुती आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली आहे। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे नियमित हजेरी लावत आहेत। केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालघरमध्ये सभा घेऊन विशेष लक्ष केंद्रित केले आहे। तर बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी शहरी, बंदरी आणि डोंगरी भाग पिंजून काढला आहे। त्यामुळे पालघर निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर राज्यातील पालघर, ठाणे, कल्याण, भिवंडी, मुंबईतील 6 मतदारसंघ, नाशिक, धुळे आणि दिंडोरी या मतदारसंघात अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी या मतदारसंघाकडे मोर्चा वळवला आहे। पालघर लोकसभेचे मतदान 20 मे रोजी होत आहे। त्यामुळे प्रचारासाठी अवघे 4 दिवस उरले आहेत। आठवड्याभरात जिल्ह्यात अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावून सभा घेतल्या आहेत। शहरी भागासह दिग्गज नेते आणि उमेदवार ग्रामीण भागात प्रचारासाठी फिरत आहेत। पालघर लोकसभेचे बहुजन विकास आघाडी, भाजप आणि शिवसेनेने प्रतिनिधित्व केले आहे। या मतदारसंघात नालासोपारा, बोईसर आणि वसई हे विधानसभा क्षेत्र जास्त मतदार संख्या असलेले आहे। सुरुवातीला या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले होते। आता अखेरच्या टप्प्यात पालघर, डहाणू आणि विक्रमगड या विधानसभा क्षेत्रात उमेदवार आणि नेत्यांनी मोठ्या सभा, चौक सभा, कॉर्नर सभा तसेच रॅली काढून प्रचाराचा धुराळा उडवला आहे। प्रचारात वाढवण बंदर हा कळीचा मुद्दा ठरला आहे। मतदारसंघातील शहरी भागात पर्यावरणाचा प्रश्न, वाढते शहरीकरण, वाहतूक कोंडी, वाहतूक व्यवस्था, औद्योगिकरण, रेल्वे मार्गाची संख्या वाढवणे, रेल्वे स्थानकांचे सुसज्जीकरण, कामगारांचे प्रश्न या शहरी भागातील प्रश्न आणि समस्या आहेत। सागरी भागात मच्छीमारांचे प्रश्न आणि समस्या तशाच आहेत। आदिवासी ग्रामीण भागात पाण्याची समस्या, रोजगार, स्थलांतर, कुपोषण, माता आणि बालमृत्यू तसेच आरोग्य व्यवस्थेची समस्या आजही कायम आहे। या समस्या सोडवण्याचे मोठे आव्हान खासदारांसमोर असणार आहेत। सद्यस्थितीत विरोधी पक्षनेते याच विषयाला धरून प्रचाराचे मुद्दे मतदारांपुढे मांडत आहेत। महायुती, मोदी सरकारने केलेली कामे तसेच आगामी काळात विकसित भारताचे विजन मतदारांपुढे मांडत आहेत। या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी लक्ष केंद्रित केल्याने ही निवडणूक सर्वांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे। तर प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दिग्गज नेत्यांच्या सभा प्रचार मतदारसंघात होणार आहेत। प्रचाराचे 4 दिवस शिल्लक आहेत। त्यांच्या भाषणाच्या तोफा धडाडणार आहेत। अनेक मुद्द्यांवर विकासाचे गाजर दाखवले जाणार आहे। या दरम्यान नेते मंडळी, उमेदवार एकमेकांवरील चिखलफेकही पालघरमध्ये मतदारांना बघायला मिळणार आहे।